रोहितचं पहिलं प्रेम भाग 2. दुसऱ्या दिवशी. रोहित, तू काल जे काही बोललास ते खोटं आहे ना? सांग ना, तू खरंच ब्रेकअप करतोयस का माझ्याशी? अंजली, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे असं विचारूच कसं शकतो तू? तुझ्यामुळे मला किती त्रास झाला याची कल्पना तरी आहे का तुला? मी काल कॉलेजमध्ये बेशुद्ध पडले होते, ते तरी तुला ठाऊक आहे का तुला? अंजली, मला माहीत आहे. मी काल आलो होतो घरी, पण तू झोपली होतीस. तू आला होतास? एवढं प्रेम करतोस माझ्यावर, मग का सोडत आहेस मला? अंजली, 6 वाजले. तुझी तब्येत ठीक नाही. तू आराम कर. आपण यावर नंतर बोलू. आराम? माझं ज्या मुलावर प्रेम आहे तो मला सोडून जायच्या तयारीत आहे आणि तू मला आराम करायला कसं सांगू शकतोस रोहित? तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. आपण नंतर बोलू शांतपणे. प्लीज ऐक माझं अंजली, मी तुझ्याशी बोलतो नंतर. तू फ्रेश हो, काहीतरी खाऊन घे, मग बोलू. रोहित, आय लव्ह यू. तिला रोहितकडून काहीच उत्तर मिळालं नाही. त्याने फोन ठेवला. अंजली पुन्हा रडू लागली. थोड्या वेळाने अंजलीचा फोन वाजला. रोहितचा फोन होता. अंजली, तू काही खाल्लंस का? हे विचारायला फोन केलास का तू? का असं वागतोस ते सांग ना आधी. अंजली, मला तुला त्रास द्यायचा नाही, पण स्पष्टच सांगतो. तुला ऐकायचं आहे ना? मी का तुला सोडतोय ते ऐक मग. माझ्या बाबांनी माझ्या मामांना मरतेवेळी वचन दिलं होतं की तुझ्या मुलाचे म्हणजेच माझे लग्न सायलीशीच करशील. असे वचन माझ्या मामांनी माझ्या बाबांकडून घेतलं होतं, पण ते मला माहीत नव्हतं. पण ज्यावेळी मला समजलं त्यावेळी मला काय करावं ते सुचत नव्हतं. त्यानंतर मी काही दिवस आजारी होतो. रोहितने रडत रडत अंजलीला सगळं सांगितलं. रोहितचे वडीलसुद्धा एका आजाराने ग्रस्त होते. रोहित आपल्या बाबांना फसवून अंजलीशी लग्न करणं ही शक्य नव्हतं, कारण आई गेल्यापासून रोहितच्या बाबांनीच रोहितला लहानाचं मोठं केलं होतं. त्यामुळे बाबांच्या स्वप्नांचा आणि बाबांनी दिलेल्या वचनाला लाथ मारून अंजलीशी लग्न करणं हे रोहितसाठी खूप कठीण होतं. त्यामुळे रोहितने अंजलीला बस 4 महिन्यात तो हात सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. पण हे ऐकून अंजलीलासुद्धा खूप वाईट वाटलं. त्यामुळे मी यापुढे सायलीसोबत राहायचं ठरवलं आहे. सायली? हो, मी सायलीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मला तिला यापुढे सुखात ठेवायचं आहे. रोहित. अंजली जोरात ओरडली. रोहित, तू तिच्यासाठी मला सोडतोय? अंजली, माझा नाईलाज आहे. प्लीज मला माफ कर. मला नाही राहता येणार तुझ्यासोबत. नाईलाज? मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तू माझ्याशी असा वागशील आणि माझा विश्वासघात करशील. अंजली, प्लीज मला समजून घे. काय ऐकून घेऊ? काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही? तू असं का वागतोयस? अंजली, माझा निर्णय ठाम आहे. मी असं का करतोय हे तुला मी नाही सांगू शकत, पण प्लीज तू मला समजून घेशील. ठीक आहे. अंजलीने रागात फोन कट केला. तिने स्वतःचा राग शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या तिचा राग नियंत्रणात मिळवणं कठीण होतं. तिने पुन्हा रोहितला फोन केला. रोहित काही बोलणार एवढ्यातच, ठीक आहे, तुला सायलीसाठी मला सोडायचं आहे ना तुला? मला सोडून जायची काहीच गरज नाही. मीच तुला सोडून जाते कायमची. अंजली, ऐक माझं, शांत हो. रोहित शांत करण्याचा प्रयत्न करत होता. मी जीव द्यायला जाते. गुड बाय फॉर एव्हर. अंजली किती हट्टी होती हे रोहितला माहीत होतं. ती जे बोलते ते केल्याशिवाय राहत नाही याची पूर्ण कल्पना होती. गेल्या काही दिवसात आयुष्यात काही गोष्टी फार झपाट्याने बदलत चालल्या होत्या. थांब अंजली, तुला माझी शपथ आहे. रोहित जोरात ओरडला. रोहित रडू लागला. रोहितचा रडतानाचा आवाज ऐकून अंजलीला काहीच कळेनासं झालं. सायली सोडून जाणार? कुठे जाते सायली? सायलीकडे फार कमी दिवस आहे. त्यानंतर ती. रोहित आणखीन रडू लागला. अंजलीने क्षणात स्वतःला सावरलं. रोहित, काय झालंय? रडणं थांबव आधी. रोहित, तू ऐकतोयस ना माझं? सायलीला काय झालंय? अंजली, मला आता नाही जगायचं. मी सुद्धा जीव देणार. रोहित, तू तिथेच थांब. मी तासाभरात घरी पोहोचते. तू स्वतःला काही करणार नाहीस आणि मी स्वतःला काही करत नाही. तू थांब, मी आले. अंजलीने रोहितला शांत करण्याचा प्रयत्न केला. काय होतंय, काय सुरू आहे याची तिला काहीच कळत नव्हतं. सारी चक्र अत्यंत वेगाने बदलत होती. काही मिनिटांपूर्वी ती स्वतः आत्महत्या करण्याच्या विचारात होती आणि ती फक्त रोहितचाच विचार करत होती. तासाभरात ती रोहितच्या घरी पोहोचले. रोहितने दरवाजा उघडला. रोहितला पाहताच तिचे डोळे मोठे झाले. गेल्या 3 दिवसात तो बहुधा झोपलाही नसावा. घरभर वस्तू पडल्या होत्या. रोहितने रागाच्या भरात घरातल्या वस्तू तोडून टाकल्या होत्या. किचनमध्ये जेवण तसंच पडून होतं. सारंच जेवण खराब झालं होतं. त्याचा उग्र वास पसरला होता. तिला नुसत्या वासाने सुद्धा मळमळायला झालं होतं.
काहीतरी भयंकर घडल्यासारखं तिला वाटत होतं. रोहित, काय हे काय अवस्था केलीस तू घराची आणि तुझीही? रोहितचं काहीच उत्तर नाही. अंजलीला पाहून त्याने कडकडून मिठी मारली आणि लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला. अंजलीनेही रोहितला घट्ट मिठी मारली. काही वेळाने रोहितला तिने सोफ्यावर बसवलं. सोफ्यावर दारूच्या 2 बाटल्या होत्या. त्या घरंगळत खाली पडल्या. रोहित, तू दारू पिलीस? रोहितने पुन्हा काहीच बोलला नाही. रोहित, मी तुझ्याशी बोलत आहेस. हो, मग काय करू? मला आता सहन होत नाही. हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? तुझ्यासोबत मी आता कुठे जगायला लागलो होतो तर देवाला हे सुख पण बघवलं नाही. मी काय करू जगून? तरी सांग. लहानपणीच मला आई सोडून गेली. तेव्हापासून मला बाबांनीच लहानाचं मोठं केलं. मला काहीच कळत नाही. रोहित, तू मला समजेल असं काही बोलशील का? सायली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. सायलीला वाक्य पूर्ण करणार तेवढ्यातच रोहित पुन्हा रडायला लागला. अंजली, तुला माहिती आहे का? सायलीला कॅन्सर आहे आणि ती शेवटच्या स्टेजला आहे. तिच्याकडे काहीच महिने उरले आहे. ती माझ्यावर प्रेम करते आणि मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. अंजली, पण मी बाबांना नाही फसवू शकत. जेव्हा जेव्हा ती कुर्ता घालायची, एका बाजूला केस घेऊन छान लाजायची, तेव्हा वेडी व्हायची ग ती माझ्यासाठी. त्या दिवशी मी सायलीला पाहिलं तर ती नुसती श्वास घेते, फक्त शून्यात बघत होती कुठेतरी. केसही नव्हते. तिच्या डोक्यावर फक्त लाकडाच्या ओंडक्यासारखी पडून होती. सांगताना रोहित थरथरत होता. रोहितच्या तोंडून हे ऐकून अंजली एकदम थंड पडली. सायली आणि तसा तिचा काही संबंध नव्हता, पण तरीही सायलीसाठी तिला खूप वाईट वाटत होतं. जेव्हापासून बाबा आजारी आहेत तेव्हापासून ती तिच्या आईला सोडून आमच्यासोबत राहत होती. पण माझी पहिली मैत्रीण जर कोणी असेल तर ती होती. आम्हाला सांभाळायला कोणी नाही म्हणून ती आली होती माझ्याशी बोलायला, भेटायला. रोहित भूतकाळातल्या आठवणीत हरवून गेला होता. माझं इथे कोणी नाही म्हटल्यावर रोज माझ्यासाठी डबा आणायची. मी जेवलो की नाही याची सतत काळजी असायची. महिना अखेरीला पैसे पण नसायचे तेव्हा ती द्यायची. माझ्या कठीण काळात तिने मला खूप साथ दिली होती. अंजलीने रोहितचा हात घट्ट पकडून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी मला तिने पाहिलं तर खूप रडली. ती माझी माफी मागत होती सारखी. मला सोडून दुसऱ्यासोबत गेली म्हणून एवढं वाईट वाटलं असं बडबडत होती. मला तिची अवस्था बघवत नव्हती. रोहित, रडून काही होणार नाही ना? स्वतःला सावर. अंजलीने त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर काय म्हणालेत? लास्ट स्टेजला आहे. काहीच महिने राहिले आहेत. ओ, आय एम सॉरी. अंजली, मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे गं. मी जेव्हा कोल्हापूरमध्ये आलो तेव्हा तिने माझ्यासाठी खूप केलं आहे. आता तिच्याजवळ जे काही 6 महिने उरले आहेत मला ते तिच्यासोबत घालवायचे आहेत. त्या दिवशी तुला न सांगता तिच्याकडे गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये थांबून होतो. तिचा हात हातात घेतला ना अंजली. तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. एकत्र असतो तर एव्हाना तुझी बायको असते असं म्हणाली ती मला. ऐकून अंजलीलाही रडायला आलं. पण तिच्या अश्रूंकडे बघायला रोहितचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. रोहित, तू प्रेम करतो सायलीवर? रोहितने नाही असं उत्तर दिले. अंजली, तू होतीस तेव्हा मला सायलीची आठवण येत नव्हते असं नव्हते. पण अनेकदा आठवण यायची. तिची तुलनाही मनातल्या मनात मी करायचो. पण मला सायली आयुष्यात नाही याचा त्रास व्हायचा नाही, कारण मी तुझ्यासोबत खुश होतो. पण त्याचवेळी सायलीला मनातून पूर्णपणे पुसून टाकणंही शक्य नव्हतं. हेही तितकंच खरं आहे. तुझ्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर मी नक्की सांगू शकते की तुला सायलीसोबतच लग्न करायला हवं. अंजली, पहिलं प्रेम नाही का विसरता येत इतक्या सहज? आणि माझं पहिलं प्रेम तूच आहे. तेही खरंच म्हणा. पण मग तू नेमकं काय करायचं ठरवलं आहेस? अंजली, मला तुझ्यासोबत नाही राहता येणार. पण का? मला सोडून काय साध्य करणार आहेस तू? आपण एकत्र यावं हे नशिबाला मान्य नाही. माझ्याकडे परत येण्याचं सायलीचे स्वप्न अपूर्णच राहील. पण आता मला ते पूर्ण करायचं आहे. मला तिची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? मी पुढचे काही महिने तिच्यासोबत राहणार आहे. अंजली, आमचं लग्न जरी होऊ शकलं नाही तर मी माझं पूर्ण कर्तव्य पार पडणार आहे. जेव्हा कोल्हापूरमध्ये माझं कोणी नव्हतं तेव्हा ती होती. आता तिचं कोणी नाही, पण मला शेवटच्या श्वासापर्यंत तिची साथ द्यायची आहे. तुझा निर्णय पक्का आहे? हो अंजली, मी एका वेळी एकीला खुश ठेवू शकतो आणि मी जे थोडे दिवस उरले आहेत त्या दिवसात सायलीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अंजली यावर काहीच बोलत नाही. रोहितशी वाद घालून त्याच्याशी भांडून काही उपयोग नाही हे तिला चांगलंच लक्षात आलं.
आपण एखाद्यावर जीव ओतून प्रेम करतो, पण समोरच्या व्यक्तीला प्रेम करण्याची सक्ती आपण कशी करू शकतो हेही तिला कळत होतं. रोहितने आपल्यावर प्रेम केलं होतं खरं, पण जितकं प्रेम त्याने सायलीवर केलं होतं तितकं मात्र त्याने माझ्यावर केलं नाही असं अंजलीला वाटत होतं. तिला आतून खूप वाईट वाटत होतं. 3 दिवसात आयुष्य इतकं बदलेल असं तिला वाटलं नव्हतं. पण आता वेळ हातातून निसटून गेली होती. रोहित परत येईल न येईल तिला माहिती नव्हतं. आलाच तरी तो पूर्वीचा रोहित नसणार याचीही जाणीव तिला झाली. रोहितच्या निर्णयाचा तिने आदर केला. पुढे एकही शब्द न बोलता तिने हे रिलेशनशिप पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी ती रोहितच्याच घरी थांबली. तिच्या मांडीवर डोकं ठेवून कधी त्याला झोप लागली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी बसमधून जात असताना तिच्यासोबत घालवलेली ती रात्र आठवत असताना त्याची तंद्री भंगली. भाईसाब कहाँ उतरेंगे? कोणीतरी रोहितला उठवायचा प्रयत्न करत होता. हां, रोहितने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. आपण बसमधून प्रवास करत आहोत हे त्याच्या लक्षात आलं. अरे कहाँ उतरेंगे? कोल्हापूर. 3 दिवस घडलेल्या आठवणींच्या चक्रातून तो बाहेर आला. स्टॉप आला. तिथून बाहेर येत असताना तो KEMच्या दिशेने चालू लागला. अंजली कायमची निघून गेली होती. काही दिवसांनी सायलीही त्याला सोडून जाणार होती. पण जेवढे दिवस उरले होते त्याला ते सायलीसाठी द्यायचे होते. डोळ्यातलं अश्रू एव्हाना आटले होते. गर्दीतून वाट काढत तो चालत होता. शेवटी काही दिवसातच सायलीही रोहितला सोडून गेली. तिच्या पाठोपाठ बाबांनीही रोहितची साथ सोडली. रोहित आता अनाथ झाला होता. पण जेव्हा हे अंजलीला समजलं तेव्हा तिला राहावलं गेलं नाही. ती एकटी पडली होती. रोहितला तिने कॉल केला आणि फक्त ती एवढेच बोलली की रोहित तू मला एकदा शेवटचं भेटशील? तेव्हा रोहितने क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. अंजली रोहितच्या घरी येताच दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. दोघेही मन भरून रडतात. मात्र अंजलीचं अजूनही तेवढंच प्रेम रोहितवर होतं जेवढं अगोदर होतं. अंजलीने रडतच रोहितला विचारले, रोहित तू माझ्याशी लग्न करशील? यावर रोहित थोड्या वेळापुरता विचारात पडला. काही वेळाने रोहितनेही होकार दिला. कारण आता रोहित अनाथ झाला होता. आता जर का अंजलीला नकार दिला तर अंजलीने आयुष्यभर रोहितशिवाय कोणाशी लग्न केलं नसतं. कारण हा तिचा ठाम निश्चय होता. ते रोहितलाही माहीत होतं. अंजलीसुद्धा तिच्या आईशिवाय कोणीच नव्हतं. त्यामुळे रोहितने शेवटी अंजलीशी लग्न केलं. समाप्त.